नमस्कार. कृष्ण आणि अर्जुन यांचं जे सख्य होतं ते आपल्याला माहीत आहे. आणि श्रीकृष्णाने या मित्रत्वाच्या नात्यामध्ये प्रेम असल्यामुळे अर्जुनाचं सारथ्य केलं आणि रणांगणावर कुरुक्षेत्रावर जेव्हा तो त्याचं सारथीपण करू लागला तेव्हा अर्जुनाने त्याला मध्यभागी रथ न्यायला सांगितला आणि तो तसा घेऊन गेल्यानंतर दोन्ही पक्षाच्या मध्ये तो गेल्यानंतर त्यानं बघितलं समोर की भीष्म पितामह भीष्म आहेत, ज्यांच्या अंगाखांद्यावर तो खेळलेला आहे. द्रोणाचार्य आहेत, ज्यांनी ज्याला संजीवन विद्या ज्ञान दिलेलं आहे, त्याचे गुरु आहेत ते. कृपाचार्य आहेत, द्रोणाचार्य आहेत, आपले बंधू आहेत सगळे, धृतराष्ट्र आहेत. या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला युद्ध करायचं आहे आणि मिळवायचं काय तर विजय. आणि विजय मिळवल्यानंतर ही जी पूर्ण लोक मरणार आहेत यांच्याशी युद्ध करायचं आहे. त्याच्यामुळे तो गलितगात्र झाला आहे आणि त्यानं गांडीव फेकून दिलं आणि श्रीकृष्णाला त्यानं सांगितलं की माझ्याच्यानं युद्ध करणं होणार नाही. तेव्हा श्रीकृष्णाचं कर्तव्य हे होतं की श्रीकृष्णाने त्याला नवसंजीवत असं केलं आणि तो गलितगात्र झाला होता, तर त्याला पुन्हा नवी उभारी दिली. आपण या कवितेतून ते ऐकूयात. कवितेचं शीर्षक आहे विश्वसंजीवन. विश्वसंजीवन करण्या हरिणे पार्थावधुनी गीता चिंतन. कर्म करी रे सक्षमतेने शोक आवरण दृढवत हे मन. अर्जुन वदला गांडीव गुरुनी पितामहावर कैसे उचलू. अर्जुन वदला गांडीव गुरुनी पितामहावर कैसे उचलू. शाश्वत आत्मा जन्म मृत्यूना नकोस गुंतून कोडे उकलू. भगवंताने कर्मयोग आण ज्ञान परात्पर विशद करुणी. सांख्य आणिक अक्षर ब्रह्मी मोक्ष योग तो चिंतन करुणी. विराट दर्शन घडवून पार्था हतबलता ही परास्त करिता. आणि अर्जुन होई सज्ज लढाया आवेशुनी मग गांडीव धरिता. क्षत्रियाचा धर्म शिकवूनी युद्धास्तव हे युद्ध करावे. श्रीकृष्ण सांगतोय क्षत्रियाचा धर्म शिकवूनी युद्धास्तव हे युद्ध करावे. सत्कीर्तीला प्राप्त होऊनी अंती पार्था स्वर्गा जावे. निमित्य करुणी पार्था वदले विश्वजनांसी हो संबोधन. प्रत्येकाने कर्म करावे हतबलतेचे करून रोधन. गीता सांगे ब्रह्मज्ञान अन जगण्या देई नवसंजीवन. गीता सांगे ब्रह्मज्ञान अन जगण्या देई नवसंजीवन. रात्रंदिन ही भगवत गीता चिंतन करिता उजळे जीवन. प्रत्येकाचे जीवन कोडे उकलून उत्तर गीता देते. आणि चिंतन मननी अभ्यासूनही चुकलेल्यांना वाट दावते. भगवंताच्या सान्निध्याचे गीता तत्वी दर्शन घडते. भगवंताच्या सान्निध्याचे गीता तत्वी दर्शन घडते. श्रीदासाचे रंध्रामधुनी भगवत भक्ती नित्य प्रसवते. श्रीदासाचे रंध्रामधुनी भगवत भक्ती नित्य प्रसवते. भगवत भक्ती नित्य प्रसवते. श्रीदास कवी दिलीप चारठाणकर, परभणी. धन्यवाद.